वेरूळ अजिंठ्यामुळे जगभरात औरंगाबादची ओळख ऐतिहासिक शहर म्हणून आहे. ही ओळख आता बदलते आहे. औद्योगिक विकासाकडे वेगाने झेपावणारे शहर अशी नवी ओळख जगापुढे यावी म्हणून आपले लाडके लोकप्रतिनिधी राजेंद्र दरडा यांनी कठोर परिश्रम घेतले, ज्याची रसाळ फळं आत्ता दिसू लागली आहेत. राजेंद्र दरडा यांच्या दूरदृष्टीमुळे आज हे शहर वर्तमानातल्या उज्ज्वल भविष्याच्या दुर्दम्य आशा आकांक्षा घेऊन पुढे झेपावण्यासाठी सज्ज झालंय. त्यासाठीचं निमित्तही तेवढंच सुंदर आहे. DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दिल्ली ते मुंबई व्हाया औरंगाबाद उद्योगाचं एक मोठं जाळं या माध्यमातून उभं राहणार आहे. उद्योगाच्या क्षेत्रातच नाही तर मराठवाड्यात या प्रकल्पामुळे प्रचंड मोठी क्रांती येऊ घातली आहे. DMIC मुळे देशातलं सगळ्यात मोठं ऑटो हब औरंगाबादला होणार आहे. जपानची NSK, जर्मनीची लॅब्रे, अमेरिकेची पार्किन्सन यासारख्या कंपन्यांनी औरंगाबाद MIDC जमीन घेऊन गुंतवणूकही सुरू केली आहे. यामुळे नवनवे उद्योग येऊ लागतील आणि सुमारे 2.5 लाख तरुणांना थेट नोकऱ्या मिळतील. शिवाय अप्रत्यक्षपणे शिक्षण, व्यापार आणि इतरही क्षेत्रात जवळपास 10 लाख नोकऱ्या निर्माण होतील. या उद्योगनगरीत उद्योगाशिवाय घरापासून ते करमणुकीपर्यंत सर्व प्रकारची साधनं उपलब्ध होणार आहेत. शाळेपासून हॉस्पिटलपर्यंत, लॉन्ड्रीपासून किराणा दुकानापर्यंत, वाहतूक व्यवसायापासून बांधकाम क्षेत्रापर्यंत सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. औरंगाबादमध्ये प्रत्येक हाताला काम हे राजेंद्र दरडा यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. राजेंद्र दरडा यांनी या शहराचा आमदार निधी असतो तरी काय याची ओळख जनतेला करून दिली. रस्ते, नाले, साफसफाई, पाणी हे विषय खरे तर महापालिकेने सोडवायचे असतात. मात्र शहरातल्या अनेक भागात महापालिकेने या सुविधा दिल्या नाहीत. म्हणून राजेंद्र दरडा यांनी आपल्या आमदार निधीतून ही कामे तर केलीच, शिवाय सामाजिक सभागृहे, व्यायामशाळा, रस्ते, संगणक संच, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, खेळाचे मैदान, बस थांबे, खुले रंगमंच, स्केटिंग ग्राउंड, बॅडमिंटन हॉल अशी असंख्य कामं त्यांनी केली. आजपर्यंत त्यांनी 38 कोटींपेक्षा जास्त निधी या कामांवर खर्च केलाय. यासोबतच शहरातील पायाभूत सोयी सुविधांचे जाळे देखील राजेंद्र दरडा यांनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांना औरंगाबादेत बोलावून राजेंद्र दरडा यांनी मुंबईसाठी जनशताब्दी रेल्वे आणि तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी नियमितपणे 4 रेल्वे सुरू करून घेतल्या. आज या शहरातून मुंबई औरंगाबाद अशा 5 रेल्वे सुरू झाल्या. तत्कालीन केंद्रीय उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांना औरंगाबादला बोलावून राजेंद्र दरडा यांनी याच विमानतळावरून वर्षातून एकदा हज यात्रेकरूंना घेऊन जेद्दापर्यंतची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करून घेतली. आता शहरात सुसज्ज वंदे मातरम सभागृह आणि हज हाऊस या 2 भव्य वास्तूंच्या कामांचा शुभारंभ झालाय. राजेंद्र दरडा यांनी शहरातील क्रांती चौकात उड्डाण पूल उभा केला. संग्रामनगरचा उड्डाण पूल तर शहराचं आकर्षण ठरलाय. आणखीन 3 उड्डाण पूल जालना रोडवर होत आहेत. शहरानं काट टाकली आहे. विकासाच्या कामानं वेग घेतलाय. एका वेगानं ही सगळी कामं होत असताना राजेंद्र दरडा यांनी घाटी हॉस्पिटलवर लक्ष केंद्रित केलं. मराठवाड्यातून हजारो रुग्ण घाटीत येतात. त्यांच्या उपचारासाठी राजेंद्र दरडा यांनी शेकडो कोटी रुपये खर्च करून घाटीचा चेहरा मोहराच बदलून टाकला. राजेंद्र दरडा यांच्या संकल्पनेतून 100 बेडचे पहिले कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबादला उभे राहिले आहे. मेडिसिन, नेफ्रॉलॉजी, कार्डिओलॉजी इमारतींची उभारणी झाली. किरणोपचारासाठी अद्ययावत लिनियर ॲक्सेलरेटर, लायनॅक मशीन आले. हे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरले आहे. त्यामुळे आता कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज उरलेली नाही. उपचारांची सोय तर झाली होती, मात्र गोरगरिबांना मोफत उपचार मिळणं हे देखील आवश्यक होतं. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत राजेंद्र दरडा यांचं मोठं श्रेय आहे. या योजनेमुळेच अवघ्या 8 महिन्यात जिल्ह्यातल्या 5,000हून अधिक रुग्णांवर 14 कोटी रुपये खर्च करून मोफत उपचार झाले आहेत. राजेंद्र दरडा एवढ्यावरच थांबले नाहीत,
तर त्यांनी चालते फिरते हॉस्पिटल असणाऱ्या तब्बल 60 अद्ययावत ॲम्ब्युलन्स जिल्ह्याला मिळवून दिल्या. बेसिक लाईफ सेव्हिंग सपोर्ट ॲम्ब्युलन्स आणि ॲडव्हान्स लाईफ सेव्हिंग सपोर्ट सिस्टीम अशा 2 प्रकारच्या एकूण 60 ॲम्ब्युलन्समुळे 8 महिन्यात तब्बल 5,000 रुग्णांचा जीव वाचला आहे. विकास कामांसोबतच शहराचे सांस्कृतिक आरोग्य देखील चांगले राहावे म्हणून राजेंद्र दर्डा यांनी खूप मेहनत घेतली. सिडको नाट्यगृह पूर्ण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. याच नाट्यगृहाने शहराला सांस्कृतिक दृष्टीने श्रीमंत केलंय. APJ अब्दुल कलाम, रतन टाटांपासून ते अनुपम खेर, परेश रावल, दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या दिग्गजांनी इथं हजेरी लावली. ज्यांना कोणाचाही आधारच नव्हता अशांना देखील आधार देण्याचं काम राजेंद्र दर्डा यांनी आधार भवनाच्या माध्यमातून केलंय. ऊन पावसात संजय गांधी निराधार योजनेची मदत घेण्यासाठी बसून राहणाऱ्यांना या आधार भवनामुळे मोठा आधार मिळालाय. ही सगळी कामे करत असताना राजेंद्र दर्डा यांनी सामाजिक जाणीव ठेवत दलित बांधवांसाठी अनेक वस्त्या वसाहतींमधून भरपूर काम केले. समाज कल्याण विभागाच्या विविध योजना एकाच छताखाली राबवता याव्यात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची उभारणी करण्यात त्यांनी मोठा पुढाकार घेतला. तसेच दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना विना अडथळा शिक्षण घेता यावे म्हणून 1000 विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह निर्माण करून दिलं. शाळांमध्ये अवाजवी शुल्क आकारले जाऊ नये म्हणून शुल्क विनियमन कायदा राजेंद्र दर्डा यांनी आणला. यामुळे आता कोणालाही मनमानी करून फी उकळता येणार नाही. पालकांना, विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहेच. पण असा ऐतिहासिक कायदा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शाळेत मुलं जमिनीवर बसायची. त्यासाठी राजेंद्र दर्डा यांनी 12 लाख विद्यार्थ्यांना डेस्क बेंच देण्याचा निर्णय घेतला. मुलांना शाळेत चांगले माध्यान्ह भोजन मिळावे म्हणून राज्यात पहिल्यांदाच त्यांनी अनोखा प्रयोग इस्कॉनच्या साहाय्याने केला. अतिशय नेटकेपणानं स्वच्छ टापटीप ठेवत केलेले माध्यान्ह भोजन मुलांच्या आरोग्याला देखील पोषक ठरले. भारत बटालियनच्या रूपाने औरंगाबादला एक मोठे सुरक्षा कवच मिळाले आहे. यामुळे कायम स्वरूपी पोलिसांची मोठी टीम आता सतत शहरात उपलब्ध आहे. पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सुरक्षा आणि विकास हे मुद्दे शहराची घोडदौड पुढे नेण्यास कायम उपयोगी ठरले आहेत. औरंगाबाद शहर उद्योगाच्या नकाशावर जागतिक दर्जाचं होण्यासाठी राजेंद्र दर्डा यांनी अनेक कल्पना मांडल्या. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन राजेंद्र दर्डा यांनी लोकांना आपलंसं केलंय. विकासाचा ध्यास हाच आपला श्वास या भावनेतनं ते काम करीत आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद मधील उद्योग धंद्यांना चालना मिळाली. त्यामुळं ऑटो इंडस्ट्रीच्या वाढीबरोबरच फार्मा इंडस्ट्रीनं, बियर इंडस्ट्रीनं या शहरात मोठी झेप घेतली. औरंगाबाद मध्ये कॅन पॅक हा आंतरराष्ट्रीय बॉटलिंग प्रकल्प आणण्यात राजेंद्र दर्डा यांचा मोलाचा वाटा आहे. औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं माहेरघर. या विद्यापीठातील सोयी सुविधांसाठी राजेंद्र दर्डा यांनी सातत्यानं पाठपुरावा करून शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना गरज असते ती चांगल्या निवाऱ्याची. त्यामुळेच राजेंद्र दर्डा यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता एक सुसज्ज वसतिगृह उभारण्याचा संकल्प केला आणि शासनाकडून 30 कोटींचा निधी उपलब्ध करून हे वसतिगृह अस्तित्वात आणलं. क्रीडा क्षेत्रात औरंगाबाद शहरातील सोयी सुविधांकडे लक्ष पुरवून औरंगाबाद येथे स्वप्नवत वाटावं असं मोठं विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आलंय. यासाठी दर्डा यांनी प्रचंड संघर्ष केला. राजेंद्र दर्डा यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध आहेत. पण मोठमोठ्या नेत्यांशी फक्त मैत्री असून चालत नाही. सामान्य माणसाबद्दलचं प्रेम, त्यांचे प्रश्न सोडवण्याची जिद्द, तळमळ हे सर्व असल्यामुळेच राजेंद्र दर्डा यशस्वी ठरले.
मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांशी असलेल्या संबंधांचा त्यांनी जनहितासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. त्यांच्यातल्या सच्चेपणामुळं ते प्रत्येकाला सच्चेच वाटतात, अच्छे वाटतात. औरंगाबादेत राजेंद्र दर्डा यांची अच्छा आदमी ही ओळख म्हणून तर आहे.